नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्स कशी कटिंग करायची आणि त्याची शिलाई कशी करायची ते एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि पफसाठी आपल्याला किती इंच कपडा घ्यायचा, काय ते आणि आकार कसा द्यायचा पफ स्लीवसाठी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा मी अर्धा मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण बाही आहे ते आपली 12 इंचाची आहे, त्यामुळे मी अर्धा मीटर इथं अस्तर घेतलेला आहे. आणि हे अस्तर डबल फोल्डमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे 4 फोल्डमध्ये करायचं आहे, कारण आपण दोन्ही पण बाही एकत्रच कटिंग करणार आहोत. ओके. तर इथे बघा हे जे कपडा आहे तो मी इथं 4 फोल्डमध्ये घेतलेला आहे. तर आपल्या बाहीची उंची 12 इंच आहे. मी जे माप आहे बाहीचं ते तुम्हाला स्क्रीनवर देईन, तिथे तुम्ही बघू शकता. तर बाहीची उंची आपली 12 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला अगोदर जशी आपली नॉर्मल बाही असते तशी कटिंग करून घ्यायची आहे. तर 12 आहे तर 13 इंचावर इथं मी माप टाकते आपल्या बाहीचं. तिथे बघा 13 इंचावर मी मार्किंग केलं. आणि इथं बाहीची रुंदी आपल्याला इथं 10 इंच घ्यायची आहे. मी 38 साईडसाठी बनवत आहे, तर 9.5 इंच आपल्याला इथं बाहीची रुंदी घ्यायची आहे. ओके. म्हणजे छातीचा चौथा भाग इथं आपल्याला घ्यायचा असतो. ओके. तर आता बाहीची रुंदी टाकून झाली. इथं पण आपल्याला 13 इंच असं टेपने पकडायचं आहे. आणि 3.5 इंच इथं आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे, म्हणजे कॅप हाईट आपण बोलतो ना मराठीत, त्याला मुंडा खोली बोलतात. तर इथे बघा अशा प्रकारे मी 3.5 इंचावर इथं कॅप हाईट टाकली. आता इथं कॅप हाईट टाकल्याच्या नंतर इथून 2 इंच आपल्याला सरळ घ्यायचं आहे, कारण आपण जी शिलाई मार्जिन बॅक पार्टमध्ये आणि फ्रंट पार्टमध्ये घेतलेलं असताना तिथं तेवढं शिलाई मार्जिन आपल्याला सरळ लाईन म्हणजे घ्यायचं. म्हणजे काय होतं, आपल्या इथं काकेमध्ये बाही जोडताना फिटिंगची शिलाई मारली त्यावेळेस आपल्याला खालीवर होतं ना, ते इथं सरळ घेतल्यामुळं आपला तो प्रॉब्लेम इथं दूर होतो. त्यामुळे आपल्या मुंड्यातली इथली शिलाई खालीवर होत नाही. ओके. आता इथून जिथपर्यंत आपण 2 इंचापर्यंत सरळ घेतलं होतं, तिथून जिथं आपली बाहीची उंची आहे तिथपर्यंत अशी सरळ लाईन आखून घ्यायची. आणि ही लाईन आखून झाल्याच्या नंतर बरोबर याचा मध्य काढायचा. हे जेवढा असेल त्याचा इथं हाफ करून घ्यायचा. इथं बघा अशा प्रकारे हाफ करून घ्यायचा. आणि हाफ केलं आहे ना, याच्या इथं अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करायचं आहे. पण इथं आता पफ स्लीव्ज असल्यामुळे पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला आत्ताच द्यायचा नाही. जेव्हा आपण जॉईंट करू त्यावेळेस आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. आता फक्त आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. तर इथून बघा अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. ओके. आणि आपल्या बाहीचा दंडगेर आहे 5.5 इंच. तर इथं आपल्याला 5.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. इथं बघा अशा प्रकारे आपल्याला बाही आखून घ्यायची आहे. ओके. आता ही आपली नॉर्मल बाही तयार झाली. आता पफ स्लीवसाठी इथून आपल्याला वरती तुम्ही 2 किंवा 2.5 इंच घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त पफ हवं असेल तर 2.5 इंच घ्यायचं, कमी हवा असेल तर 2 इंच घ्यायचं. तर मला इथं कमीच हवा आहे, त्यामुळे मी इथं 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि इथून आता आपल्याला इथं शेप द्यायचा आहे. मग इथून आपल्याला 3.5 इंचावर असं स्ट्रेट मार्किंग करायचं आहे. आणि इथून सरळ लाईन ओढायची आहे. आणि इथं याच बॉक्समध्ये आपल्याला एकदम परफेक्ट असा बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून बघा अशा प्रकारे घेऊन इथून असा ओके. इथे बघा अशा प्रकारे आपल्याला ही पफसाठी ह्या बाहीचा आकार द्यायचा आहे. आता ही बाही आपण कट करून घेऊया. इथे बघा ही आपली बाही आता कटिंग करून झालेली आहे. हा आहे आपला मिडल पार्ट. आणि आपल्याला प्लेट्स चालू करायचे आहेत. इथून जिथं आपण माप घेतलं होतं, जिथून आपला पफचा जो शेप चालू होतो तिथून आपल्याला प्लेट द्यायला चालू करायचं आहे. ओके. इथपर्यंत समजलं. आता ही जी बाही आहे ते आपण मेन कपड्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहोत.
आणि जे साईडला एक्स्ट्रा जॉईंट लागतील ते नंतर मग आपण ब्लाऊज स्टिच करताना इथं साईडला जे जॉईंट लागणार आहेत ते स्टिच करताना इथं आपण साईडला जॉईंट देणार आहोत. तर आता फक्त अशीच बाही आपण कट करून घेऊया, कारण पफ स्लीव्ज बनवण्यासाठी ना आपल्याला कपडा एक्स्ट्रा लागतो. अजून मला बाकीचं भाग पण पार्ट कट करायचे आहेत ना. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, याचा पुढचा पार्ट 38 साईजचा, ते पण पार्ट साईडला कट करायचे आहेत. त्यामुळे मग बाहीला जे साईडला जॉईंट लागते ते मी पूर्ण ब्लाऊज कटिंग झाल्याच्या नंतर जो एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहील त्याच्यातून मग ही साईड पार्टसाठी मी कपडा काढणार आहे. ओके, तर इथे बघा अशा प्रकारे आपली बाही कटिंग करून झालेली आहे. चला मी आता तुम्हाला याची स्टिचिंग दाखवते.